श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? मस्त मजेतच असाल तर मी सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज काय दिसतंय तर आज सगळं बाहेरून जेवण आणलं होतं, कारण घरात करायला लेकीला वेळ नव्हता आणि मला करायचं नव्हतं. तर तुम्ही बघू शकताय बाहेरून आणलेलं आहे शेजवान राईस नूडल्स आणि शेजवान राईस पण आणलेला आहे. तर बघू शकताय हे मुलांचं आवडीचं, मुलांसाठी करायचं नाही तर कोणासाठी करायचं. म्हटलं चला आज साहेबांनी लवकर कामावरून सुट्टी झाली होती त्यांची, पण ते काय आले नाहीत घरी. पण म्हणलं चला रोजच्या टायमातच आपल्या सुट्ट्या केल्या दोघांनी पण. आणि घरी आलो. घरी आल्यानंतर चहा टोस्ट खाल्लं आणि मग लेकीने मस्त अशी दिव्यांची पूजा वगैरे केलेली. तो व्हिडिओ तुम्हाला नंतर येईल दिव्याची पूजाची. आधी पोटपूजेचं तुम्हाला दाखवते. तर बघू शकता हे आणलेलं आहे चायनीज, आणलेलं आहे नूडल्स, आणलेले आहेत. त्यानंतर इथं आणलेलं आहे चिकन 65 ग्रेव्हीवालं आहे. आणि त्यानंतर इथं सूप वगैरे आहे. जे काय आहे ते सगळं बाहेरून आज आणलं होतं, कारण तिनं पण भरपूर काम केलं होतं. कारण श्रावण चालू होतं आहे, त्यामुळं आता याच्या पुढं 4 महिने काय आपल्याला खायचं नाही. का खायचं नाही तर आता आपले वैभवलक्ष्मीचे शुक्रवार चालू होते. आणि हे बघू शकताय माझ्यासाठी आणलेलं होतं बकऱ्याचं मटण तर 2-3 दिवस झालं खाते. एवढं खाल्लं आहे की आता 4 महिने इच्छा होणार नाही खायची, एवढं खाल्लेलं आहे. नंतर म्हणते नवऱ्याच्या राज्यात भरपूर खायला भेटतं आणि भरपूर खाल्लं आज. काय माहिती इतकं मटण खाल्ले आज, आणि नॉनव्हेज पण. तर बघू शकता इथं मस्त अशी अंगत पंगत बसलेली आमची चौघांची जेवायला. तुझं माझ्या पोटाचं भांडण चाललंय, चला आधी कोण खाते आणि कोण संपवते. तर इथं ताठाने सगळ्यांच्या वाढून घेतलेलं आहे, ज्यांनी त्यांनी ज्याचं त्याचं घेतलेलं आहे. आणि ही चिकन ग्रेव्ही आणलेली होती तर ही इथं सगळ्यांनी घेतलेली आहे. आणि चपात्या घरी बनवलेल्या होत्या, आज काही रोट्या वगैरे आणलेल्या नाहीत. आणि नंतर तुम्ही बघू शकता इथं जे दिसत आहे हे जे ते आहे सोया चाप पण आणलेला आहे. आणि हे कुरकुरीत अशी बारीक शेवपोळी आहे. आज भरपूर जेवणाचा मेनू होता. तर एवढं जेवणाचा मेनू बघून आता बरंच काय वाटेल, तर असं काही समजू नका. मुलांची इच्छा होती म्हणून आणलेलं आहे. कारण माझे मुलं माझ्याबरोबर 4 महिने ते सुद्धा खात नाहीत. त्यांना किती वेळा म्हटलं श्रावण संपलं गणपती झालं की मधल्या म्हणजे असं ज्या वेळेत खायचं त्या वेळेत तुम्ही बाहेर खाऊ शकता, पण मुलंही खात नाहीत आणि माझा नवरा पण खात नाही बाहेर. कारण एवढं पाळलं जातं, म्हणून तर माझ्या घरात मी जे सांगल ते ऐकते ती. कारण आमच्या घरात खायला एवढं काही हे नाही आहे, नॉनव्हेज खायला कोणी आवडीने एवढं नाही आहे. मलाच जास्त करून आवडतं, पण आता 4 महिने खायचं नाही म्हणल्यावर सगळ्यांनी आज मस्त ताव दिला होता याच्यावर खायला. नंतर नवऱ्याचं आणि लेकरांचं गुण गाते की जसं म्हणजे घरात पाहिजे आपल्या वातावरण किंवा आपलं जे काय नेम धर्म देवाचं जे काय आहे ते सगळं मुलं आणि नवरा सगळे पाळतात. त्यामुळं मी मुलांचं आणि नवऱ्याचं नेहमीच कौतुक करते. तर काही जणांना बरं वाटत नसतं की आपलं नवऱ्याचं आणि लेकरांचंच कौतुक करते. तर जाऊ द्या, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.